तुकाराम मुंढे महाराष्ट्राला परिचित असणारं नाव. 20 वर्षात 24 बदल्या आणि ज्या ठिकाणी तुकाराम मुंढे जातात त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, नागरिक नव्हे तर राजकारणीच नेहमी ज्यांच्या बदलीची मागणी करतात असे तुकाराम मुंढे. या तुकाराम मुंढेंचं नाव पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलंय. निमित्त ठरलंय ते भाजपचे नागपूरचे आमदार असणाऱ्या कृष्णा खोपडे यांनी यावेळी थेट तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. 2020 मध्ये नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये अधिकार नसतानाही ढवळाढवळ केली आणि एका कंत्राटदाराला 20 कोटी रुपयांचा धनादेश दिला असा आरोप कृष्णा खोपडे यांनी विधानसभेमध्ये केला. एका महिलेला सुद्धा तुकाराम मुंढे यांनी शिवीगाळ केली असा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला. आणि मी तुकाराम मुंढेंच्या विरोधामध्ये बोलतोय म्हणून तुकाराम मुंढेंचे समर्थक मला आता जीवे मारण्याची धमकी देत आहेत असा खळबळजनक आरोपही कृष्णा खोपडे यांनी केला. आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही आणि प्रवीण दटके सुद्धा नागपूरचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. आम्ही लक्षवेधी मांडली त्यावेळी देखील महाविकास आघाडीचं सरकार असताना. मात्र अनिल देशमुख जे तत्कालीन गृहमंत्री होते त्यांनी हे सगळं प्रकरण दाबलं असा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला. कृष्णा खोपडे बोलत असतानाच काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विजय वडेट्टीवारांनी तुकाराम मुंढे यांची पाठराखण करत असतानाच आमदारांना जर कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यावर कायदेशीर ऍक्शन जी आहे ती घेतली पाहिजे. मात्र ही ऍक्शन घेत असताना कोणाचं ऐकून कारवाई करू नका असं विजय वडेट्टीवार जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. साधारणतः जवळपास 8 मिनिटं 4 सेकंद ही सगळी चर्चा जी आहे ती विधानसभेमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणावर खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. कृष्णा खोपडे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कृष्णा खोपडे नंतर विजय वडेट्टीवार बोलले. विजय वडेट्टीवारांनंतर प्रवीण दटके बोलले. आणि या सगळ्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये स्पष्टीकरण दिलं. आमदारांना जर कोणी धमक्या देत असेल तर ते निश्चितपणे निषेधार्ह आहे, विशेष अधिकाराचा भंग करणारा आहे. या कृतीचं कोणीही समर्थन करू शकत नाही. समर्थन होणारी ही सगळी कृती जी आहे ती नाहीये. या सगळ्याबाबत सरकार म्हणून आम्ही कडक कारवाई जी आहे ती करू असं म्हणत असतानाच तुकाराम मुंढेंच्या अनुषंगाने आज देवेंद्र फडणवीस असं म्हटले की या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य ती माहिती आम्ही मिळवू, योग्य तो अहवाल आम्ही मिळवू आणि त्या अहवालाच्या आधारे वस्तुस्थितीदर्शक अहवाल जो आहे तो सभागृहामध्ये मांडू, अर्थात विधानसभेमध्ये मांडू. म्हणजे एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. जोपर्यंत या सगळ्यात म्हणजे देवेंद्र फडणवीस जसं म्हटलं तसं योग्य ती माहिती आम्ही मिळवू आणि मग वस्तुस्थिती दर्शक अहवाल सभागृहासमोर मांडू. म्हणजे जोपर्यंत पुरावे समोर येतील त्या पुराव्यांच्या आधारे जर तुकाराम मुंढे दोषी असतील तर आम्ही तुकाराम मुंढेंवर कारवाई करू. रादर तुकाराम मुंढे यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही असा अप्रत्यक्ष इशाराच किंवा अप्रत्यक्ष सूचक विधान जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं पाहायला मिळालं. मात्र कृष्णा खोपडे मात्र तिकडे आक्रमकच झाल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे आपण जी मागणी केली आहे त्या मागणीवर आपण ठाम आहोत आणि या संदर्भात आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे, कारण नगरविकास विभागाच्या अखत्यारीत हा संपूर्ण विषय जो आहे तो येताना पाहायला मिळतो. त्यामुळं नगरविकास खातं एकनाथ शिंदेकडे आहे. त्यामुळं आम्ही एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेऊन एवढंच काय तर तुकाराम मुंढेंच्या अटकेची मागणी सुद्धा आम्ही करू असं कृष्णा खोपडे जे आहेत ते आज म्हटल्याचं पाहायला मिळालं. खरं तर भाजपचेच आमदार कृष्णा खोपडे आहेत आणि गृहमंत्रीपद सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने भाजपकडेच आहे. त्यामुळं आपल्याच आमदाराने प्रश्न मांडलेला आहे. त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस जसं म्हटले तसं वस्तुस्थिती दर्शक अहवाल देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहेत. त्यामुळं यामध्ये नेमकी आता काय माहिती मिळते आणि त्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्या अहवालानंतर काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुर्तास तरी देवेंद्र फडणवीसांनी तुकाराम मुंढे यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. तुकाराम मुंढे ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी
नागपूरचे आयुक्त म्हणून त्या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि तुकाराम मुंढेंचं एक वैशिष्ट्य आहे की तुकाराम मुंढे हे जनमानसातले अधिकारी आहेत. आजपर्यंत तुकाराम मुंढे यांच्यावर कुठलाही डाग जो आहे तो नाहीये. म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये अगदी ॲक्शन मॅन किंवा नायक चित्रपटामध्ये अनिल कपूरने जशी भूमिका वठवलेली आहे सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून, एक दिवसाचा सीएम म्हणून, तशी तुकाराम मुंढेंची प्रशासनामधली छबी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. मधल्या काळामध्ये बंगल्यातलं इंटेरियर आणि त्यांच्या बंगल्यामध्ये जो काही त्यांनी प्रशासकीय बंगल्यामध्ये तो काही जो शॉवर बसवलेला आहे, या सगळ्यामुळे तुकाराम मुंढे जे आहेत ते अडचणीत आले होते. मात्र आता भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केलेल्या थेट निलंबनाच्या मागणीनंतरही तुकाराम मुंढे यांच्या अडचणी वाढतील असं बोललं जात होतं. मात्र फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या आज तुकाराम मुंढे यांची पाठराखण जी आहे ती केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल मांडून आम्ही याबाबतची योग्य तो अहवाल सभागृहासमोर मांडू असं देवेंद्र फडणवीस जे आहेत ते थेटपणे म्हटल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं आता आज अधिवेशनाचा दुसरा दिवस होता, 14 डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनामध्ये तुकाराम मुंढेंच्या अनुषंगाने नेमका काय कागदपत्र, काय अहवाल सभागृहाच्या पटलावर गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तोपर्यंत इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.